आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काजळी नदीला देखील पूर आलाय। मुसळधार पावसामुळे सोमेश्वर रस्ता पाण्याखाली गेलेला आहे। रस्ता पाण्याखाली गेल्यानं काही गावांचा संपर्क तुटल्याची माहिती मिळते। ही दृश्य आपण बघतोय काजळी नदीची आहेत। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मुसळधार पाऊस होतो आहे आणि या पावसामुळे सध्या अनेक नद्यांना या ठिकाणी पूर आलेला पाहायला मिळतोय। आपण सध्या काजळी नदीच्या ठिकाणी आहोत आणि तुम्ही बघू शकता की हे काजळी नदीचं भयावह असं पात्र आहे। जवळपास खूप लांबून या ठिकाणी काजळी नदी वाहते आणि त्याचं पाणी थेट पात्राच्या बाहेर आलेलं आहे। सध्या काजळी नदी जी आहे तिने धोक्याची पातळी या ठिकाणी ओलांडलेली आहे आणि त्यामुळं सोमेश्वर किंवा या जो मोहल्ल्याचा परिसर आहे, मुस्लिम मोहल्ल्याचा परिसर, तो रस्ता पूर्णपणे या ठिकाणी पाण्याखाली गेलेला पाहायला मिळतो। तुम्ही बघू शकता की या नदीचं पात्र जे आहे ते थेट रस्त्यावरती आलेलं आहे आणि त्यामुळं रत्नागिरीकडून सोमेश्वरकडे जाणारा जो रस्ता आहे तो सुद्धा या ठिकाणी बंद झालेला पाहायला मिळतो आहे। त्याचप्रमाणे चांदेरी बाजारपेठेमध्ये सुद्धा या काजळीचं पाणी या ठिकाणी घुसलेलं पाहायला मिळतंय। सध्या या रस्त्यावरती जवळपास 4 ते 4.5 फुटांचं पाणी या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यामुळे सोमेश्वरकडे जाणारा जो रस्ता आहे तो पूर्णपणे या ठिकाणी पाण्याखाली गेलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समीत गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।